इचलकरंजी जवळच्या कबनूर रुई परिसरामध्ये 19 वर्षीय युवकाच्या डोक्यामध्ये गोळी घुसली। रीलच्या नादामध्ये डोक्यामध्ये गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे। डोक्यामध्ये गोळी घुसून 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालेला आहे। इचलकरंजी जवळील कबनूर रुई परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। रील काढण्याच्या नादामध्ये डोक्यामध्ये ही गोळी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे। दुचाकीवरून पडल्याचं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। निलेश कांबळे असं या जखमी तरुणाचं नाव आहे। सिटी स्कॅनमध्ये बंदुकीची गोळी आढळली आणि त्यामुळे मग हा गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला। शुभम दीपक सूर्यवंशी या संशयिताला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। इचलकरंजीच्या कबनूर रुई हद्दी परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली। यामध्ये कानामागाहून डोक्यात बंदुकीची गोळी घुसल्यानं निलेश कांबळे हा युवक गंभीर जखमी झालाय। जेव्हा या तरुणावर उपचार करण्याची वेळ आली, उपचारांदरम्यान डोक्यामध्ये गोळी आढळली आणि नंतर हा प्रकार सगळा उघडकीस आलाय। हल्ल्याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। आता या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं आणि गोळीबाराच्या घटनेनं शहरामध्ये एकच खळबळ सुद्धा उडाली आहे। Thank you.